नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई हमाल लिपिक या पदाचा पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, भारतामधील कोणत्याही राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती। तर पहा भारतामधील कोणत्याही राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती ही राष्ट्रपती याद्वारे केली जाते। तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे, कोणतं कलम आहे तर कलम 155 नुसार राज्यपालाची निवड ही केली जाते। तर राज्यपाल हा आपला राजीनामा पहा राष्ट्रपती यांच्याकडे तो सादर करतात। तर राज्यपालांचा सामान्यतः कार्यकाळ हा एकूण 5 वर्षाचा असतो। किती? राज्यपालाचा सामान्यतः कार्यकाळ हा एकूण 5 वर्षाचा असतो। तर सध्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण झालेले आहे तर ते जिष्णुदेव वर्मा। कोण आहेत? नाव काय आहे? जिष्णुदेव वर्मा हे पहा सध्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल झालेले आहेत। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक दुसरा, ग्रँड ट्रंक रोड म्हणजेच GD रोड कोणत्या 2 शहरांना जोडतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता व अमृतसर। तर पहा ग्रँड ट्रंक हा जो रोड आहे तर तो कलकत्ता आणि अमृतसर या 2 शहरांना जोडतो। तर हा आशियातील सर्वात जुना आणि लांब रस्त्यापैकी एक आहे। याची पुनर्बांधणी पहा 16व्या शतकामध्ये झालेली आहे। याची पुनर्बांधणी ही 16व्या शतकामध्ये झालेली आहे, जे की शेरशाह सुरी यांनी केलेली होती। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक तिसरा, मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा विल्यम्स हार्वे। तर विल्यम्स हार्वे यांनी पहा 1628 मध्ये, कधी? 1628 मध्ये विल्यम्स हार्वे यांनी मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध हा लावलेला होता। तर कार्ल लँडस्टेनर यांनी पहा ब्लड ग्रुप म्हणजेच रक्तगटाचा शोध हा लावलेला होता। रक्तगट। कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगटाचा शोध हा लावलेला होता। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक चौथा, आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 प्रवरानगर, जे की हे पहा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे। कुठे? अहिल्यानगर या जिल्ह्यात, अहिल्यानगर। तर आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या ठिकाणी आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगर या ठिकाणी विठ्ठल विखे पाटील यांनी पहा 1950 मध्ये, कधी? 1950 मध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर या ठिकाणी सुरू केलेला होता। या प्रश्नाचं उत्तर होईल आपला ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा प्रतिभाताई पाटील। तर प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या। तर या पहा भारताच्या 12व्या प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होत्या। तर यांचा कार्यकाळ हा पहा 2007 ते 2012 हा त्यांचा कार्यकाळ आहे। 2007 ते 2012 हा त्यांचा कार्यकाळ आहे। तर प्रतिभाताई पाटील या पहा राष्ट्रपती होण्यापूर्वी राजस्थान या राज्याच्या त्या राज्यपाल होत्या। तर प्रतिभाताई पाटील या पहा जळगाव या जिल्ह्याच्या आहेत। मूळ यांचं गाव कोणतं आहे तर ते जळगाव हा जिल्हा आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 6, नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया. तर नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे पहा गोंदिया या जिल्ह्यामध्ये असून याची स्थापना ही पहा 1970मध्ये झालेली आहे. याची स्थापना ही 1970मध्ये झालेली असून हे पहा व्याघ्र प्रकल्पासाठी देखील प्रसिद्ध आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपला ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7 प्रौढ मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 206. तर पहा प्रौढ मानवी शरीरामध्ये एकूण 206 इतकी हाडे असतात. प्रश्न क्रमांक 8 सन 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 नानासाहेब पेशवे. तर पहा सन 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व हे नानासाहेब पेशवे यांनी केलेले होते. प्रश्न क्रमांक 9 माहितीचा अधिकार म्हणजेच RTI हा कायदा भारतात कधी लागू झालेला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 2005 म्हणजेच 12 ऑक्टोंबर 2005 या दिवशी पहा माहितीचा अधिकार हा संपूर्ण भारतामध्ये तो लागू झालेला होता. प्रश्न क्रमांक 10 सूर्योदयाचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 जपान. सूर्योदयाचा देश म्हणून जपान या देशाला ओळखले जाते. तर नॉर्वे या देशाला काय म्हटले जाते तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 11 लोकसभेचा सदस्य म्हणजेच उमेदवार होण्यासाठी किमान वयाची अट काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 25 वर्ष. तर लोकसभेचा सदस्य होण्यासाठी पहा किमान वयाची अट ही 25 वर्ष पूर्ण असावे लागते. तर राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी पहा 30 वर्ष राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान 30 वर्ष पूर्ण असावे लागते. तर राष्ट्रपती किंवा राज्यपाल होण्यासाठी वयाची अट किती आहे? राष्ट्रपती तर 35 वर्ष आहे. किती? 35 वर्ष. राज्यपाल किंवा राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयाची पात्रता ही 35 वर्षे इतकी आहे. प्रश्न क्रमांक 12 कोणत्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी ऑस्कर हा पुरस्कार दिला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 चित्रपट. तर पहा चित्रपट या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी ऑस्कर हा पुरस्कार दिला जातो. तर ऑस्कर या पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली होती तर ती 1929मध्ये. ऑस्कर पुरस्काराची सुरुवात ही 1929मध्ये झालेली होती. प्रश्न क्रमांक 13 हसवणारा वायू म्हणजेच लाफिंग गॅस म्हणून कोणता वायू ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 नायट्रस ऑक्साईड म्हणजेच N2O. तर पहा हसवणारा वायू म्हणून नायट्रस ऑक्साईड या वायूला ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 14 प्रसिद्ध एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा रायगड. तर अरबी समुद्रात असलेल्या एलिफंटा ही जी लेणी आहे तर ती रायगड या जिल्ह्यामध्ये येते. तर एलिफंटा लेणीला दुसऱ्या नावाने कोणत्या ओळखले जाते तर ती घारापूरची लेणी. कोणत्या? घारापुरीची लेणी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15 भारताचे लोहपुरुष म्हणजेच आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते जे स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा सरदार वल्लभभाई पटेल. तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते जे की हे पहा स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री होते. प्रश्न क्रमांक 6 सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा 5व्या. तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर तो गुरु आहे जो की सूर्यापासून पहा 5व्या स्थानावर येतो. तर सूर्यमालेचा क्रम जर पाहायचा म्हटलं तर पहा पहिल्या क्रमांकावर कोणता ग्रह येतो तर तो बुध हा ग्रह येतो. कोणता? बुध. दुसऱ्या क्रमांकावर पहा शुक्र हा ग्रह येतो. तिसऱ्या क्रमांकावर पहा आपली पृथ्वी येते तिसऱ्या क्रमांकावर. चौथ्या क्रमांकावर पहा मंगळ हा ग्रह येतो चौथ्या क्रमांकावर. आणि 5व्या क्रमांकावर गुरु हा ग्रह येतो.
प्रश्न क्रमांक 17, बायोगॅसमध्ये मुख्यत्वे पुढीलपैकी कोणता वायू असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, मिथेन म्हणजे CH4. तर पहा, बायोगॅसमध्ये साधारण 50 ते 75% किती? बायोगॅसमध्ये साधारणपणे 50 ते 75% हा मिथेन वायू असतो, जो की ज्वलनास मदत करतो. प्रश्न क्रमांक 18, वेरूळची लेणी एलोरा केव्स महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर. तर पहा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये वेरूळच्या लेण्या आहेत. प्रश्न क्रमांक 19, विश्रामबाग वाडा हा पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, पुणे. तर विश्रामबाग हा जो वाडा आहे तर ते पेशवेच्या काळामध्ये दुसरा बाजीराव हा जो पेशवा होता तर त्यांना राहण्यासाठी 1807 कधी दुसरा बाजीराव या पेशव्याला राहण्यासाठी 1807 विश्रामबाग वाडा हा बांधण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 20, जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजेच WHO चा फुल फॉर्म काय आहे? तर ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर याचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, जिनेवा. WHOचे मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे, जे की जिनेवा हे पहा स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. तर WHOची स्थापना केव्हा झालेली आहे? तर ती 7 एप्रिल 1948 कधी? 7 एप्रिल 1948 याची स्थापना झालेली होती. तर 7 एप्रिल हा जो दिवस आहे तर तो जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 21, भाभा अणुशक्ती केंद्र खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, मुंबई. तर भाभा अणुशक्ती केंद्र हे मुंबई या शहरामध्ये स्थित आहे. तर भाभा अणुशक्ती केंद्र हे केंद्राचे संस्थापक कोण आहेत? तर ते होमी भाभा. कोण आहेत? होमी भाभा हे पहा भाभा अणुशक्ती केंद्राचे हे संस्थापक आहे. तर यांनी पहा 1954 कधी? 1954 भाभा अणुशक्ती केंद्राची स्थापनाही केलेली होती. प्रश्न क्रमांक 22, शरीराचा तोल राखण्याचे काम कोणाद्वारे केले जाते किंवा कोणाकडून केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लहान मेंदू. तर पहा, लहान मेंदू याद्वारे शरीराचा तोल सांभाळण्याचे काम हे केले जाते. प्रश्न क्रमांक 23, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 17 सप्टेंबर. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर या दिवशी तो साजरा केला जातो. तर 17 सप्टेंबर या दिवशी पहा, हैदराबाद संस्थानातील मराठवाडा निजामच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतात विलीन झालेला होता, म्हणून हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24, दोन नद्यांमधील जमिनीच्या सुपीक भागाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा, दोआब. दोन नद्यांमधील जमिनीच्या सुपीक भागाला दोआब असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 25, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 कलम 17. तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 26, भारताचा शून्य मैलाचा दगड म्हणजेच 0 मेलस्टोन कोठे स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. तर भारताचा शून्य मैलाचा दगड हा नागपूर या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 27, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, नंदुरबार. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा हा नंदुरबार हा जिल्हा होता. तर नंदुरबार या जिल्ह्याचा साक्षरता दर किती होता? तर तो 64% होता. किती? 64% इतका दर होता. प्रश्न क्रमांक 28, रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी काय वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, गंधक. तर रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी गंधक वापरले जाते.
प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा, धूपगड. तर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ते धूपगड हे शिखर आहे. तर धूपगड हे जे शिखर आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते मध्य प्रदेश. कोणत्या? मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे, MP. तर धूपगड या शिखराची उंची किती आहे? तर ती 1350 मीटर. किती? 1350 मीटर या धूपगड या शिखराची उंची आहे. धूपगड हे जे शिखर आहे तर ते पहा सातपुडा पर्वतरांगेतील महादेव हिल्स या भागामध्ये येते. प्रश्न क्रमांक 30, विधवा विवाहासाठी उत्तेजन देणारी विधवा विवाहोत्तेजक मंडळी ही संस्था कोणी स्थापन केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, न्यायमूर्ती रानडे. तर विधवा विवाहासाठी उत्तेजन देणारी विधवा विवाहोत्तेजक मंडळी ही संस्था न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेली होती. ही जी स्थापना आहे तर ती पहा सन 1865 कधी न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळ ही जी संस्था होती तर ती सन 1865 त्यांनी ती संस्था स्थापन केलेली होती.